श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर साऱ्या अडचणी असतात, आपल्या इच्छा असतात की आपला असा असावा तसा असावा. प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या सुखी कुटुंबासाठी भरपूर साऱ्या इच्छा असतात. तसं तर इच्छेला अंत नाही, खूप सारे इच्छा असतात आपल्या, पण त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न काम तर करावंच लागतात, पण त्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्नसुद्धा करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला उपाय, तोडगे, सेवा हे तर आपण सातत्याने करत असतो आणि त्याचे फलसुद्धा आपल्याला मिळत असते. तर अशी सेवा, उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. स्वामींचे हे 10 उपाय जर तुम्ही नित्यनियमाने केले, म्हणजे सातत्य ठेवलं, दररोज केले, तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे आणि तुम्ही चांगल्या विचाराशी सुद्धा जोडले जाणार आहात. म्हणजे घरामध्ये जर सतत किटकिट, भांडण होत असतील, घरामध्ये असमाधान नसेल, आता बऱ्याच म्हणजे कसं होतं ना, आपण घरामध्ये जर आपल्या घरामध्ये सतत वाद होत असतील, नवरा बायकोचे भांडणं होत असतील किंवा मुलं ऐकत नसेल, घरामध्ये समाधान नसेल, कमवणारे भरपूर आहेत, पैसा भरपूर येतो पण समाधान नाही, कोणी कोणाचं ऐकत नसेल घरामध्येच, तर असं जर तुमच्या घरामध्ये घडत असेल तर बऱ्याच वेळा काय महिलांचं म्हणणं सुद्धा असतं की आमच्या घराला वास्तू दोष आहे किंवा कोणताही दोष लागलेला आहे. हा दोष लागतो, पितृदोष लागतो, वास्तू दोष लागतो, कालसर्प दोष लागतो, बरेच दोष आपल्याला लागत असतात. पण ह्या नकळत जर उपाय, स्वामींचे उपाय तुम्ही नित्यनियमाने केले तर नक्कीच ते जे काही तुम्हाला दोष लागलेले असेल, वास्तू दोष असेल किंवा पितृदोष असेल, तो दूर होण्यास तुम्हाला खरंच मदत होणार आहे. फक्त हा उपाय करत असताना सातत्य ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं, दररोज नित्यनियमाने सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस आपण सकाळी उठू त्यावेळेस हातुरणामध्ये बसलेला असताना आपण दोन्ही हाताकडे पाहायचं आहे आणि एक प्रार्थना म्हणायची आहे. ती प्रार्थना कोणती आहे तर कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्य तू गोविंद, प्रभाते करदर्शनम. आपली दररोजची सकाळ या मंत्राने आपल्या दिवसाला सुरुवात करायची आहे. नित्यनियमाने तुम्ही हा मंत्र म्हणत चला सकाळी. त्यानंतर दुसरा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये आपण आपलं अंगण स्वच्छ ठेवणे, घर स्वच्छ ठेवणे याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर का तुम्ही दररोज नित्यनियमाने आपलं घर, अंगण स्वच्छ ठेवलं तर नक्कीच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे आणि लक्ष्मी माता ज्यावेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करते ना, त्यावेळेस सुख, समृद्धी, ऐश्वर्य घेऊनच ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते. आपल्या घरामध्ये जे काही किटकिट, वाद आहेत ते दूर होतात जर का लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश केला तर. त्यानंतर तिसरा उपाय आपल्याला नित्यनियमाने दररोज करायचा आहे. फक्त जर तुम्हाला काही अडचण आली, मासिक धर्म आला किंवा तुम्हाला सुतक आलं तर तेवढा दिवस स्किप करायची आहे. तर ती सेवा कोणती तर नित्यसेवा. दररोज नित्यनियमाने आपल्या घरामध्ये नित्यसेवा झालीच पाहिजे. आपल्या हातून दररोज आपली कुलदेवी, कुलदैवत, आपले गुरु, आपले इष्टदैवत यांची सेवा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर का तुम्ही या सेवा, ही नित्य सेवा जर तुमच्या घरामध्ये म्हणजे होत नसेल तर तुमच्या घरामध्ये नक्कीच दोष लागेल, पितृदोष लागेल, वास्तुदोष लागेल, त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपासुद्धा राहणार नाही. त्यासाठी आपल्याला नित्यनियमाने आपल्या नित्य सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर चौथा उपाय काय करायचा आहे, जे छोटे छोटे उपाय आहेत, पण बऱ्याच महिला देवपूजा 1 दिवस करतात, परत 4-5 दिवस करत नाही, परत त्यांना आठवण झाली की देवपूजा करतात. तर अशी चूक करू नका, तुम्हालाच त्याचा दोष लागत असतो. त्यासाठी नित्यनियमाने आपली नित्यसेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर चौथा सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी दिव्यामध्ये आपल्याला दररोज 2 लवंग टाकायचे आहेत. जर का तुम्ही अशा 2 लवंग दिवा ज्यावेळेस आपण प्रज्वलित करीत असतो ना, त्यावेळेस 2 लवंग टाकल्या तर लक्ष्मी माता नक्कीच आपल्याला प्रसन्न होते आपल्यावर आणि आपल्यावर लक्ष्मी माताचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहतो. त्यानंतर 5वी गोष्ट म्हणजेच आता आपण ज्यावेळेस घरातून बाहेर पडत असताना, तर बऱ्याच वेळेस असं आपलं महत्त्वाचं कामंसुद्धा असतात, कोर्टाचं असतं किंवा काही खरेदी विक्रीचं काम जर आपलं असेल तर ते पूर्ण होण्यासाठी घरातून बाहेर पडताना 2 लवंग आपल्याला आपल्या खिशामध्ये ठेवायचे आहेत आणि 2 लवंग आपल्याला आपल्या तोंडामध्ये ठेवायचे आहेत, जेणेकरून जे आपलं महत्त्वाचं काम आहे ते पूर्ण होण्यास आपल्याला मदत होते.
त्यानंतर आपण नित्य नियमाने दररोज संध्याकाळच्या वेळेमध्ये दिवा देवांना लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता बऱ्याच वेळेस कसं होतं की काही महिला सकाळी देवपूजा करतात, सकाळीच दिवा वगैरे लावतात, संध्याकाळी बऱ्याच घरामध्ये दिवा लावला जात नाही किंवा तुळस मातेला जी पवित्र आहे आणि त्याचबरोबर आपली घरातली जी नकारात्मक शक्ती आहे ती खेचून घेते, तिला सुद्धा दिवा काही जण लावत नाहीत किंवा अगरबत्ती धूप म्हणजे अर्पण करत नाहीत। अशी चूक करू नका। नित्य नियमाने आपण आपल्या संध्याकाळी देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करणं खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर तुळस मातेला सुद्धा संध्याकाळी दिवा नक्की लावत चला। त्यानंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये नित्य नियमाने एकदा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। नित्यसेवेमध्ये तारक मंत्र त्याचबरोबर एक माळ जप, तुम्हाला खरंच जमत नसेल 11 माळी जप करायला तर एक माळ किमान तरी जप करा। परत श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे नित्य नियमाने 3 अध्याय आपल्याला वाचायचे असतात। त्यानंतर आपण संध्याकाळच्या वेळेमध्ये ज्यावेळेस आपण दिवा देवांना लावू आणि तुळस मातेला सुद्धा दिवा लावू तर त्यावेळेस आपण स्वतः देवापाशी आसन टाकून बसायचं आहे आणि तारक मंत्र एकदा म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर काल भैरव अष्टक म्हणायचं आहे। खरंच तुम्ही जर नित्य नियमाने काल भैरव अष्टक जर संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणलं दिवे लावणीच्या वेळेस तर नक्कीच तुमच्या घरामध्ये कधीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही। त्याचबरोबर लोकांची जी वाईट नजर असते ना आपल्या घरावरती ती सुद्धा कधीही लागणार नाही। म्हणजे थोडक्यात आपल्याला सगळ्या वाईट नजरेतून वाईट दोषातून मुक्तता, त्याचबरोबर आपल्या भोवती एक कवच सुरक्षतेचं कवच निर्माण होते, तयार होते। ते म्हणजे आपण ज्यावेळेस कालभैरव अष्टक पठण करू त्यावेळेपासून। तर त्यासाठी आपण नित्य नियमाने कालभैरव अष्टक पठण करत चला, नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही हे सेवा करत चला बघा, तुम्हाला 40 दिवसामध्ये जरी तुम्ही आता हे छोटे छोटे जे सेवा आहेत तुम्ही जर करत चालला तर नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। कसं असतं ना, सगळ्या गोष्टी आपल्याला कळत असतात पण ते आपल्याला म्हणजे नकळत हातातून सुद्धा चुका घडतात की बाबा राहू दे, आज करता येईल, उद्या करता येईल, पण तुम्ही करा, नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल। तर ह्या सेवेमध्ये सातत्य ठेवा, नक्कीच तुमच्या घरामध्ये बदल घडून येतील, सुख शांती समाधानी राहताल। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।